नमस्कार, मी सेजल पुरवार. लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा विषय तुमचा आमचा सर्वांचा म्हणजे वसुंधरेचा आहे. ग्लोबल वॉर्मिंग हे शब्द आपण नेहमी ऐकत असतो, पण गेल्या 2 ते 3 वर्षांमधील अनुभव बघितला तर कुठेतरी काहीतरी बिघाड झालाय असं बघायला मिळतंय. कधीही पाऊस पडतो, कधीही गारपीट होते, कधी तापमानामध्ये वाढ होते तर कधी तापमान अगदी नीचांकी नोंद करतो. अगदी रविवारचं उदाहरण घेतलं तर मुंबईसह अनेक शहरांमध्ये धुळीचा मोठा फटका बसला. प्रदूषणामुळे दृश्यमानता खूप कमी झाली होती. रविवारी सकाळी डोळे उघडल्यावरती मुंबईकर, पुणेकर यासोबतच अन्य शहरांमधील लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. हे काय सुरू आहे? हे कसले बदल होत आहे? आजच्या लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये आज आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत. वसुंधरा रागवली आहे का? तत्पूर्वी पाहूयात लोकशाही न्यूजचा हा खास रिपोर्ट. बेमोसमी पाऊस, कडाक्याची थंडी, का होतात वातावरणात वारंवार बदल? कधी चक्रीवादळ, कधी कमी दृश्यमानता. बदलत्या हवामानाला जबाबदार कोण? वसुंधरा रागवलीये का? मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी रविवारी दिवसभर धुळीचा थर होता. त्यामुळे दृश्यमानता खूप कमी झाली होती. वाहनांना तर 50 फुटांवरील काहीच दिसत नव्हतं. या धुळी कणांमुळे प्रदूषणाच्या पातळीतही मोठी वाढ झाली. आखाती देशातून डस्ट स्टॉर्मचा हा परिणाम असल्याचंही बोललं जात आहे. मग हे अचानक झालं का? फार लांब नको जाऊया, पण 2 वर्षांचा आढावा घेतला तर देशात अनेक चक्रीवादळं घोंगावली आहे. मग तो निसर्ग असेल, तौक्ते असेल, यात प्रचंड हानीही झाली आहे. जीवित आणि वित्तहानी देखील झाली आहे. चक्रीवादळांचा फेरा अचानक पडला का? या 2 वर्षांमध्ये बेमोसमी पावसाने देखील उच्छाद मांडलाय. कधीही अवकाळी होते आणि शेतपिकं जमीनदोस्त होतात. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतं. मध्येच गारपीट होते. काही राज्यांमध्ये हिमवृष्टी होते. थंड वारे वाहू लागतात. या बदलामुळे आजारपणाला निमंत्रण मिळतं. हे सर्व अचानक होतं का? वातावरणातील बदलांना नक्की कारणीभूत कोण आहे? कधी तापमानात वाढ होते तर कधी मोठी घट होते. हे सर्व कशामुळे? वसुंधरा रागवलीये का? ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. आताच आपण जो रिपोर्ट बघितला त्यामधून हवामानात होणारे बदल असतील, ऋतू बदल असतील, सध्या जे काही चाललं आहे ते सर्व काही स्पष्ट होत आहे. सध्या हिवाळा चालू आहे तरी देखील अनेक ठिकाणी बघितला तर अवकाळीचा फटका बसतोय. यामध्ये ह्या नैसर्गिक आपत्ती जरी असल्या तरी यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होते. या सर्वांना जबाबदार कोण आहे? वसुंधरा खरंच रागवली आहे का? की यामध्ये मानवाने जे काही करून ठेवलंय, जसं की कारखाने वाढतायत, सिमेंटची जंगलं होत चाललेली आहे, झाडं तुटतायत, हे सर्व काही या सर्व गोष्टींना जबाबदार आहेत का? आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये खरं तर आज आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत. सर्वात महत्त्वाचा जर विषय आहे तर प्रदूषण वाढत असलं तरी देखील राज्याच्या आणि केंद्राच्या विशिष्ट असे मंडळ आहेत जे प्रदूषण नियंत्रणासाठी कार्य करत असतात. प्रदूषण नियंत्रणासाठी कार्य करण्यासाठी जर विशिष्ट मंडळ आहेत तरी देखील प्रदूषण कमी का होत नाही आहे? किंवा प्रभावीपणे ते त्यांचं काम करत नाहीत का? हे असे अनेक प्रश्न या निमित्तानं खरे तर उपस्थित झालेले आहेत आणि याच प्रश्नांची उत्तरं आज आपण आजच्या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून शोधणार आहोत. कधी चक्रीवादळ येतं, कधी दृश्यमानता कमी होते तर कधी जास्त होते. आताच आपण कालचं मुंबईमधलं उदाहरण देखील बघितलंय. मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर सर्वत्र पांढरी धूळ ही गाड्यांवरती साचली असल्याचं आपल्याला बघायला मिळालं.
आणि ते देखील दृश्यमानतेमुळे झालं. कराचीमधलं वादळ इथपर्यंत येऊन ठेपलेलं होतं आणि त्यामुळे ही संपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असं अनेक हवामान तज्ज्ञांचं म्हणणं होतं. परंतु हे नेमकं का होतं? मध्येच थंडी वाढते, मध्येच पाऊस पडतो, मध्येच कधी ऊन पडतं. या सर्व गोष्टी का होतात? वातावरणामध्ये वारंवार बदल का होतात? याच प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून शोधायची आहेत. हे होणारे बदल कुठेतरी मानवासाठी धोक्याची घंटा तर नाही ना? हा प्रश्न देखील या निमित्तानं मोठा उपस्थित होतोय. कारण की मगाशीच मी सांगितलं, जरी नैसर्गिक आपत्ती असली तरी देखील त्यामध्ये जीवितहानी मोठ्या प्रमाणात होते. आपण तौक्ते चक्रीवादळ बघितलं, आपण निसर्ग चक्रीवादळ बघितलं. यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, अनेक घरांचं नुकसान झालं, काही लोक देखील या पावसाच्या प्रवाहामध्ये वाहून गेली. हे सर्व का होतं? हे मानवासाठी कुठेतरी धोक्याची घंटा तर नाही ना? वसुंधरा खरंच रागवली आहे का? की कुठेतरी ती आपल्याला समजवते की आता तरी सुधरा? हे सगळं अचानक होतंय की यामागे आपण जे काही करून ठेवलंय ते सर्व काही कारणीभूत आहेत? असे अनेक प्रश्न सध्या या निमित्तानं खरं तर उपस्थित झालेत. जंगलांचा ऱ्हास होतोय, हे देखील प्रदूषणाला कारणीभूत आहे का? असे अनेक प्रश्न खरं तर आज उपस्थित होत आहेत. कारखान्यांचं पोल्युशन कंट्रोल करणं असेल किंवा जे सांडपाणी नद्यांमध्ये सोडलं जातं त्यावर कोणता तरी लगाम बसवणं असेल, या सर्व गोष्टी का केल्या जात नाहीत? हा खूप मोठा प्रश्न आहे. खरंच वसुंधरा रागवली आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आपल्यासोबत सचिन पुणेकर, जे की पर्यावरण तज्ज्ञ आहेत, ते जोडले गेलेले आहेत. सचिनजी, खरं तर मी तुमचं लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये मनापासून स्वागत करते. आपण बघतोय शहरीकरण वाढतंय, जंगलांचा ऱ्हास होतोय. हे सर्व काही प्रदूषणास कारणीभूत आहे का? हे सर्व काही जे ऋतुमानांमध्ये बदल होत आहे, दृश्यमानता कमी जास्त होतेय, हे सर्व नेमकं कशामुळे घडतंय? सर्वप्रथम हा विषय आपण जो अधोरेखित करताय त्याबद्दल आपलं अभिनंदन, लोकशाहीचं अभिनंदन. सर्वात महत्वाचं म्हणजे आज एक पद्धतीची पर्यावरणीय आणीबाणी, त्याला एन्व्हायरमेंटल इमर्जन्सी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आज आपण बघतोय की वाढतं शहरीकरण असेल, बेसुमार जंगलतोड असेल किंवा वाढतं औद्योगिक किंवा वाहनांच्या माध्यमातून निर्माण होणारं किंवा इंधनांच्या मार्फत निर्माण होणारं प्रदूषण असेल, जे मानव निर्मित आहे मोठ्या प्रमाणात, या सर्वांचा परिपाक जो आपण बघतोय ते म्हणजे आज आपल्याला हवामान बदलामध्ये जे मोठ्या प्रमाणात जे परिणाम दिसून येत आहेत, हे सगळं हे मानवनिर्मित प्रदूषणामुळे असेल, जंगलतोड असेल, या सर्व गोष्टींमुळे होताना आपल्याला दिसतंय. आणि एक पद्धतीची पर्यावरणीय आणीबाणी, एन्व्हायरमेंटल इमर्जन्सी आता देशापुढे राज्यासमोर येऊन ठाकलेली आहे असं मला वाटतं. अर्थातच ही कुठेतरी आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे असं आपलं म्हणणं आहे. माझ्यासोबत खरं तर रामचंद्र साबळे, जे की ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ आहेत, ते देखील जोडले गेलेले आहेत. रामचंद्रजी, तुमचं लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये मनापासून मी स्वागत करते. खरं तर आपण बघतोय ऋतुमानांमध्ये बदल होत आहे आणि त्यामुळे हिवाळा असला तरी अवकाळी पाऊस पडतोय, कधी मध्येच ऊन पडतंय. ही कुठेतरी मानवासाठी धोक्याची घंटा आहे का? किंवा हे सर्व काही खरंच अचानक होतंय का? काय सांगाल? एकूणच परिस्थिती आपण जर पाहिली तर संपूर्ण हवामानामध्ये खूप मोठे बदल गेल्या 2 वर्षात आपल्याला जाणवत आहेत. अगदीच. जे काही बदल आपल्याला दिसले त्याच्यामध्ये महापूर असतील, काही वेळेला मोठ्या प्रमाणात भूसंकलन झालं असेल, त्याचबरोबर पाऊस काही ठिकाणी अवेळी, अवकाळी, अतिवृष्टी याच्यामुळे बरंच नुकसान महाराष्ट्रात झालं गेल्या 2 वर्षात. काही एकूण तशी परिस्थिती पाहिली तर 2019 सालाच्या ऑगस्ट पासूनच जो पाऊस झाला कोल्हापूरला आणि सांगलीला, आणि कोल्हापूर सांगलीचा जो मोठ्या प्रमाणात महापुरानं नुकसान केलं, त्यानंतर 2020 मध्ये जर आपण पाहिलं तर खूप काही वेळ आपल्याला असं दिसून आलं की सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जो पाऊस झाला त्या पावसाने फार मोठ्या प्रमाणात नुकसान पश्चिम महाराष्ट्रातलं झालं. त्याला पिकं वाहून गेली, जमीन वाहून गेली.
2021 मध्ये कोकणात झालेला पाऊस असेल, चाळीसगावचा झालेला पाऊस असेल, आणि आता आता ज्या प्रकारे थंडी आणि थंडीमध्ये हे वादळ, ज्याला आपण धुळीचं वादळ म्हणतो, तशा प्रकारचं वातावरण, हे सगळंच वातावरण एकूणच जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येतं की हवामान फार वेगाने बदलत आहे. याच्यावरती फार मोठे प्रभाव हवामानावरती होत आहेत आणि एकूणच पावसाचं प्रमाण असेल, अगर इतर काही गोष्टी असतील, ह्या सातत्यानं बदलत आहेत. आताही थंडीची लाट येते, थंडीच्या लाटेमध्ये पुन्हा वादळ आहे आणि डस्ट स्टॉर्म आहे, आणि त्याच्यामुळे जे पसरलेल्या धुक्यासारखी जी संपूर्ण परिस्थिती गेले 2 दिवस महाराष्ट्रामध्ये, मुंबईला असेल, पुण्याला असेल, नाशिकला असेल, औरंगाबादला असेल आणि इतर अनेक शहरांमध्ये आणि हे संपूर्ण कोकण पट्टीतल्या देखील रत्नागिरी आणि इतर जिल्ह्यांमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. ठाणे जिल्ह्यात तीच परिस्थिती आहे. ते फार एकूणच हवामानाचा बदल हा फार वेगाने होतोय निश्चितच. आणि हा वेगाने होणारा बदल मानवाच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. माझं तर मत आहे की जे काही साथीचे रोग पसरत आहेत त्याला देखील हेच हवामान कारणीभूत आहे. आणि त्यामुळं एकूण हवामान आतापर्यंत आपण शेतीचं नुकसान, पिकांचं नुकसान जे उघड्यावरचं आहे त्याच्यामध्ये, आणि आता मानवाच्या आरोग्याचं नुकसान हे फार मोठ्या प्रमाणात होत आहे असं माझं स्पष्ट मत आहे. हे पुढे अजून वाढत राहणार आहे. त्याला कारण असं आहे की एकूण जी आपण जर परिस्थिती पाहिली की प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान तिथल्या सरासरीपेक्षा 1 ते 2 अंश सेल्सिअसनी कमी नोंदलं जात आहे आणि तिथं हवेचे दाब वाढत आहेत. त्यामुळे इकडचं वारे तिकडे जाऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे भारतात, महाराष्ट्रात पाऊस होतोय, अवेळी पाऊस होतोय. याशिवाय अरबी समुद्राचं आणि हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर इथल्या पाण्याचं तापमान देखील वाढतंय आणि ते वाढणारं तापमान इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतंय, 1-2 अंश सेल्सिअस वाढतंय. आणि मग आतापर्यंत आपण पाहिलं त्याप्रमाणे बाष्पयुक्त वारे आणि एकूण सगळी परिस्थिती वेगळीच दिसते. निश्चितच रामचंद्रजी, चक्राचा प्रभाव. खरं तर तुम्ही मागच्या 2 वर्षांचं सांगितलं. खरं तर जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा आपण हे देखील अनुभवलं होतं की कुठेतरी प्रदूषण जे आहे ते कमी झालेलं होतं आणि त्यानंतर गाड्या ज्या आहेत त्या कमी धावत होत्या, सर्व काही बंद होतं, त्यामुळे प्रदूषण कमी झालं असं सांगितलं जात होतं. परंतु पुन्हा एकदा सर्व काही चालू झालं आणि त्यानंतर दिल्लीमधली जर आपण परिस्थिती बघितली तर तिथे तर प्रदूषणाने इतकी उच्चांकी गाठली की शाळा, कॉलेजेस, काम असतील, सर्व काही बंद करायला लागलं. हे सर्व नेमकं होतं कशामुळे? हे सर्व होतंय ते एकूण कार्बन डायऑक्साईडची लेवल हवेमधली वाढलेली आहे आणि ती साधारणपणे तापमान त्यामुळे वाढत आहे. ते तापमान वाढले ते आता आम्ही सुरुवातीला 2003-4 मध्ये सांगत होतो त्यावेळेला 0.5 अंश सेल्सिअसने पृथ्वीभोवतीचं आवरणाचं तापमान किंवा हवेचं तापमान वाढलं होतं. आज ते 1.5 अंश सेल्सिअस पर्यंत वाढलंय आणि 2030 सालापर्यंत साधारणपणे ते तापमान म्हणजे इतकं वाढेल की 2 अंश सेल्सिअस पर्यंत वाढणं शक्य आहे. त्याच्या पुढे देखील वाढ होणं शक्य आहे. आणि मग ही जर अशी तापमान वाढ होत राहिली आणि प्रदूषण वाढत राहिलं तर हे आटोक्यात राहणार नाही. कारण काय झालं की जगामधला आपण आढावा घेऊ म्हणजे आशिया खंडामध्ये 55 दशलक्ष हेक्टर जंगल तोड झालेली आहे. आफ्रिकन खंडामध्ये जवळजवळ 65 दशलक्ष हेक्टर जंगल तोड झालेली आहे. लॅटिन अमेरिकेमध्ये 85 दशलक्ष हेक्टर जंगल तोड झालेली आहे. ही जंगलं किंवा वनस्पती हे कार्बन डायऑक्साईड शोषून घेत होते, ती आपण फुफ्फुसच मानवाने नष्ट केलेली आहेत आणि आता जो एक्सेस कार्बन डायऑक्साईड राहतोय हवेमध्ये तो मोठ्या प्रमाणात उष्णता धरून ठेवतोय. तापमान बदलत आहे, हवेचे दाब कमी होत आहेत आणि पाऊस होतोय. ही परिस्थिती आता योगाने होते. एकूणच हवामानामध्ये वाऱ्यांच्या विंड पॅटर्न मध्ये फरक पडलाय, तापमानाच्या पॅटर्न मध्ये फरक पडतोय. हे सगळं वेगाने बदलत आहे, वेगाने याचं प्रमाण वाढतंय आणि संपूर्ण जगाला त्याचा हादरा आहे. परंतु महाराष्ट्राला त्याचा आता जास्त प्रादुर्भाव आपल्याला जाणवतो गेले 3 वर्ष. आता जी काय स्थिती आहे ती पण या हवामान बदलाचाच परिणाम आहे. अर्थातच रामचंद्रजी, आपलं असं म्हणणं आहे की हे सर्व काही अचानक न होता मानवानं जी परिस्थिती निर्माण केली आहे त्यामुळे हे सर्व काही आपल्याला सहन करावं लागतंय. तर माझ्यासोबत यावेळेस सचिनजी देखील जोडले गेलेले आहेत जे की पर्यावरण तज्ज्ञ आहेत. सचिनजी, खरं तर आपण बघितलं तर जागतिक स्तरावरती पर्यावरणावरती चर्चासत्र आयोजित केली जात असतात. मात्र फक्त चर्चासत्र आयोजित करणं हे पुरेसं आहे का? फक्त चर्चासत्र आयोजित करून प्रश्न निकाली लागतील का? हे सर्व काही थांबेल का? काय वाटतं आपल्याला? नाही, निश्चितच जागतिक पातळीवर या पद्धतीची चर्चासत्र किंवा कार्यशाळा या आयोजित होत असतात. आताच नुकतीच COP26 स्कॉटलंडला विविध राज्य, विविध राष्ट्र एकत्रित येऊन ती झाली 2021 मध्ये.
आणि सातत्यानं अशा पद्धतीच्या कार्यशाळा किंवा या पद्धतीच्या कॉन्फरन्स या जगपातळीवर होत असतात. अगदीच. कारण का हवामान बदल हा एकट्या राष्ट्राची ती जबाबदारी नसते, ती संपूर्ण विश्वाची जबाबदारी असते. हं. त्यामुळं जर भारतामध्ये काही हवामान बदल दिसत असतील तर ते केवळ भारतामधल्या लोकाभिमुख विकास कामांमुळे होत आहेत का, तर नाही. याला कारणीभूत शेजारचे देश देखील आहेत, विकसनशील देश आहेत, डेव्हलप कंट्रीज देखील आहेत. त्यामुळं हा कुठल्या एका राष्ट्राचा विषय नसून तो संपूर्ण विश्वाचा विषय आहे. त्यासाठी आपल्याला वैश्विक पातळीवर याबाबतचं संघटन होतं, तिथं ते सखोल चर्चा होते, त्याचे मिटिगेशन मेजर्स काय असले पाहिजेत, त्याची कारणं काय आहेत, त्याचा सातत्यानं तिथं विचार केला जातो. आणि जगभरातले तज्ज्ञ किंवा लोकप्रतिनिधी असतील किंवा जे ब्युरोक्रॅट्स असतात, हे जगभरातनं त्या एका मंचकावर एकत्र येतात आणि तिथे साधक बाधक जी चर्चा होऊन त्याच्यातनं जो इन्फरन्स काढला जातो, त्या माध्यमातून हे कसं कंट्रोल करता येईल किंवा आपल्या काय उपाययोजना असल्या पाहिजेत याच्याविषयीचं एकंदरीत वैचारिक मंथन हे तिथं चालतं. आणि या वैचारिक मंथनातनं कृती आराखडा जो काय असेल तो तयार केला जातो आणि देश पातळीवर वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये किंवा स्थानिक पातळीवर देखील त्या पद्धतीचे कार्यक्रम हे सातत्यानं राबवले जातात. त्याची ध्येय धोरणं असतील, गाईडलाईन्स असतील, निकष असतील किंवा मार्गदर्शक तत्व असतात, ही अशा पद्धतीच्या आंतरराष्ट्रीय ज्या कार्यशाळा असतात त्याच्यामध्ये ती ठरवली जातात. अर्थात ते मार्गदर्शक तत्व याचं पालन करणं हे मात्र समाजातल्या विविध घटकांच्या हातात असतं. त्यामुळे केवळ लेखी स्वरूपात किंवा केवळ त्याचं डॉक्युमेंटेशन होऊन तितकंसं ते पुरेसं नाहीये. ते आपलं मार्गदर्शनासाठी आहेत, पण त्याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन म्हणजे त्याची परिणामकारकता जी आहे ती लोकसहभागातनं आणि समाजातले विविध घटक एकत्रित येऊन, म्हणजे शेतकरी असेल, जनसामान्य असतील, अभ्यासक असतील, कार्यकर्ते असतील, ऍक्टिव्हिस्ट असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की ती पर्यावरणीय साक्षरता आपली अंगी बाळगणं आणि त्या पद्धतीची प्रदूषण कमी करण्यासाठी किंवा जंगलतोड कशी थांबवता येईल, जंगलांमध्ये किंवा हिरवाई ग्रीन कव्हर जे आहे ते कसं वाढवता येईल याच्याविषयीचे संघटित प्रयत्न हे मोठ्या प्रमाणात आपल्याला करावे लागतील. जसं आता सरांनी सांगितलं की आज ही एक महत्वाची एक पर्यावरणीय आणीबाणी आहे आणि जोपर्यंत जनमानसामध्ये पर्यावरणीय शहाणीव किंवा पर्यावरणीय शहाणपण, ज्याला एन्व्हायरमेंटल विस्डम आपण म्हणतो, ती जोपर्यंत समाजातले विविध घटक, मग त्याला जबाबदार फक्त सामान्य नागरिक नाहीये किंवा शेतकरी नाहीये, ती जबाबदारी ही लोकप्रतिनिधींची आहे. कारण का कायदे आणि सुव्यवस्था हे प्रशासन, शासनाचं आणि सरकारचं काम असतं. त्यामुळे ही पर्यावरणीय शहाणपण जे आहे हे सर्वच घटकांमध्ये येणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीची केवळ लोकाभिमुख कामं न होता निसर्गाला अभिप्रेत आणि निसर्गाला अंतर्भूत करून अशा पद्धतीची विकास कामं असतील किंवा त्या पद्धतीच्या शाश्वत विकासाकडे खरं तर आपली वाटचाल झाली पाहिजे. कारण का आज आपण बघतोय की वाढतं शहरीकरण असेल, वाढतं प्रदूषण असेल, हे प्रश्न झपाट्याने वाढत आहे. आता तुम्ही म्हटलात की गेले 2 वर्ष करोना महामारीचं एकंदरीत सावट होतं आणि त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला एकंदरीत प्रदूषणामधली जी पातळी आहे कमी झालेली आपल्याला बघायला मिळते. तर हेच नक्की आहे की जर आपण शाश्वत पद्धतीतनं विकास केला, निसर्गाला अभिप्रेत असलेला विकास केला किंवा निसर्गाला ओळखून त्याच्या पद्धतीनं, त्याच्या कलेनं जर आपण केला तर अवकाळी पाऊस असेल, महामारी असेल, कमी वृष्टी असेल किंवा दुष्काळी परिस्थिती असेल, अशा विविध पर्यावरणीय समस्याला आपण एकजुटीने तोंड नक्कीच देऊ शकतो असा दृढ विश्वास अगदी सचिनजी, खरं तर माझ्याकडे वेळ कमी उरलेली आहे. घटकांनी एकत्रित एका मंचावर येण्याची. निश्चितच आपला मुद्दा माझ्या लक्षात आलेला आहे. रामचंद्र साबळे हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रामचंद्रजी, खरं तर आता सचिनजींनी आपल्याला जागतिक स्तरावरती पर्यावरणावरती कशा पद्धतीने विचार केले जातात हे सांगितलंय, परंतु जर आपण आपल्या राज्याचा किंवा देशाचा विचार केला तर केंद्राच्या हातात आणि राज्याच्या हातात देखील अशी काही मंडळं आहे की जी पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी कार्य करत असतात. परंतु तरी देखील पोल्युशन जे आहे ते वाढतच असेल तरी देखील कारखान्यांचं जे बाहेर सोडला जाणारा हवा असेल, धूर असेल, त्याच्यावर कुठेतरी ते कवच प्रस्थापित करत नसतील किंवा ते कमी करत नसतील तर त्यांचं नेमकं कार्य काय आहे किंवा ते तितक्या प्रभावी पद्धतीनं त्यांचं कार्य करत नाहीत का, यावर आपल्याला काय वाटतं? हे प्रामुख्याने माझ्या मते आपल्याला वृक्ष लागवडीवरती फार भर द्यावा लागणार आहे. कारण जर वृक्षांची संख्याच जर कमी झालेली आहे आणि जे कार्बन डायऑक्साईड शोषण करणारी यंत्रणा आहे तीच जर आपल्याकडे नाहीये तर ती परत उभी करण्यासाठी लगेच काही एका दिवसात होणार नाही, 5 वर्ष 10 वर्ष लागतील. परंतु राज्याचं हे धोरण असलं पाहिजे की सगळे जेवढे डोंगर आहेत, माळरान आहेत,
सगळीकडे झाडं लागवड करणं, कमी पाण्यावरती येणारी झाडं लागवड करणं हे पहिलं प्रायोरिटी आपल्या राज्याने द्यायला पाहिजे. त्याशिवाय हे बऱ्यापैकी कार्बन डायऑक्साईड शोषला जाणार नाही, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होणार नाही हवेमधलं, आणि ते जर प्रमाण कमी झालं तरच आपल्याकडचे जे धोके आहेत त्याचं धोक्याचं प्रमाण कमी होईल. ही एक बाजू झाली. दुसरी माझे मते जे आता आपण जे सांगितलं कारखाने असतील इतर काही असेल या बाबतीत देखील अतिशय कडक भूमिका ठेवावी लागेल. परंतु आपण जर पाहिलं तर राजकीय पाठबळ या प्रश्नाला केवळ काही परिषदा होऊन त्याच्या पुढे काही जात नाहीये. जो तो देश आपल्या आपल्या पद्धतीने चाललाय आणि हे कोळसाचं प्रमाण कमी करावं अमकं हे गोष्टी ठरतायत. परंतु त्याच्यावरती मी आजच संपूर्ण जगातल्या बऱ्याच शास्त्रज्ञांचं वाचन केलं. मला तर असं एक वाचनात एक आजचा हे मिळालं, मला आर्टिकल मिळालं जपानच्या शास्त्रज्ञाचं, की जसा पूर येतो तसा आता आकाशामधनं पुरासारखे पावसाची शक्यता दक्षिण पूर्व आशियामध्ये त्यांनी सांगितलेली आहे. आणि डोंगर उतारावरती इतका पाऊस होईल की बरेचशा भाग हे पाण्याने वाहून जातील. बर्फाचं देखील वितरण हे विघटन होत आहे मोठ्या प्रमाणात. अटलांटिका महासागराचं आणि तिथलं हिमनद्यांचं हे मोठ्या प्रमाणात धोके आहेतच. आणि तिकडच्या बाकीचे जगाचे धोके बघत असताना आपल्याला राज्याच्या दृष्टीनं देशाच्या दृष्टीनं जास्त फोकस करायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला हवामान यंत्रणा फार सक्षम करावी लागणार आहे. ही जी माहिती दिली जाते ही माहिती फार तुरंत लोकांच्यापर्यंत पोहोचेल, त्याच्यापासून नुकसान कसं कमी करता येईल हे पहिली बाजू करावी लागेल. त्यासाठी चांगल्या टीम, चांगल्या शास्त्रज्ञांची एक टीम केंद्र सरकारमध्ये पाहिजे, राज्य सरकारमध्ये पाहिजे, मला असं वाटतं. दुसरी गोष्ट अजून एक महत्वाची म्हणजे त्या टीमवरती फक्त तेवढीच जबाबदारी न देता एक माध्यमाला माहिती देणारी यंत्रणा एक सरकारकडे पाहिजे, किंवा जे काही हवामान विभाग आहेत त्यांच्याकडनं ह्या अलर्टचे जे आता माहिती चांगली येते पण यापेक्षा आणखी सुधारणा करावी लागेल. मी अमेरिकेमध्ये होतो, मिशिगन, कॅन्सास, नेब्रास्का स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये याच अभ्यासक्रमासाठी 1989 मध्ये होतो. ते आता इथपर्यंत सांगतात की कुठल्या ठिकाणी पाऊस होईल, कुठल्या ठिकाणी होणार नाही, तुम्ही बाहेर पडताना हे बघू शकता. इथपर्यंत आपल्याला ही यंत्रणा न्यावी लागेल. आपल्याला निश्चितच रामचंद्रजी, अर्थातच आपली यंत्रणा अधिक सज्ज करण्याची गरज आहे असं आपलं म्हणणं आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे. खरं तर पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन कार्य करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे आजच्या चर्चेमधून निष्पन्न निघतंय. तुम्ही दोघं देखील आमच्यासोबत जोडले गेलात त्यासाठी लोकशाहीच्या वतीने मी तुम्हा दोघांचे देखील मनापासून आभार मानते. पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणं किती गरजेचं आहे हे आज आपण लोकशाही स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून बघितलंय. यासोबतच लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.